येसूबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि राजाराम महाराजांच्या मातोश्री होत्या. त्या एक निडर, कर्तव्यदक्ष आणि त्यागमूर्ती स्त्री होत्या. मराठा साम्राज्याच्या संघर्षमय काळात त्यांनी धैर्याने संकटाचा सामना केला. औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केल्यानंतर त्यांनी राजमाता म्हणून जबाबदारी सांभाळली आणि स्वराज्य रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केले. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या सैन्याने कैद करून अत्यंत क्रूरपणे ठार केले. त्यानंतर औरंगजेबाने मराठ्यांना संपवण्यासाठी रायगडावर हल्ला केला. येसूबाईंनी रायगडचा निर्णायक संघर्ष पाहिला. त्या अत्यंत धैर्याने परिस्थितीला सामोरे गेल्या. पण अखेर मराठ्यांचा पराभव झाला आणि औरंगजेबाने येसूबाईंना कैद केले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजाराम महाराज आणि इतर काही घराण्यातील स्त्रियांनाही कैद करण्यात आले. औरंगजेबाने अनेक वर्ष येसूबाईंना कैद्यात ठेवले. त्यांना आणि त्यांच्या मुलाला शारीरिक व मानसिक त्रास देऊन इस्लाम स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. पण येसूबाईंनी कधीही शत्रूपुढे नमते घेतले नाही. त्यांनी आपला स्वराज्य आणि धर्मावर अठळ श्रद्धा ठेवली आणि कोणत्याही हाल अपेष्टांना न जुमानता आपली अस्मिता टिकवली. कैदेत असतानाही येसूबाईंनी राजाराम महाराजांना स्वराज्याची महत्त्वाची माहिती पाठवण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रेरणेने मराठ्यांनी संघर्ष सुरू ठेवले. अखेर औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांनी मराठ्यांशी तह केला आणि येसूबाईंना मुक्त करण्यात आले. येसूबाई केवळ एक महाराणी नव्हत्या, तर त्या स्वराज्यासाठी झुंज देणाऱ्या एक धैर्यवान स्त्री योद्धा होत्या. त्यांनी संकटामध्येही आपली निष्ठा, धैर्य आणि मराठा संस्कृती टिकवली. त्यांचे जीवन मराठा इतिहासातील शौर्य, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक आहे. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व.